जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। अनेक भागामध्ये अनेक हेक्टरवर या शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। गहू असेल, कलिंगड असेल, मका असेल, या सगळ्याच पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेक भागामध्ये साधारणपणे लग्नाचा देखील हा सीझन मानला जातो। तर या दरम्यान देखील अनेक ठिकाणी मोठी त्रिधातिरपीट उडताना देखील पाहायला मिळते। तर ही जंगली महाराज असेल, किंबहुना पुण्यातली नवी पेठ असेल, सिंहगड परिसर असेल, संपूर्ण या परिसरामध्ये हा पाऊस बरसतो आहे आणि या पाऊस बरसल्यानंतर अनेक भागामध्ये पाणी देखील साचलेलं आहे। हा मुख्य रस्ता आहे पुण्यातला, मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे जो नेहमीच वाहता असतो। आता देखील अशाच पद्धतीनं या ठिकाणी वाहनं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। आपण मंदारकडे जाऊयात। मंदार, हवामान तज्ज्ञांनी पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं पावसाचा इशारा दिलेला आहे। पुण्यामध्ये आता काय नेमकी परिस्थिती आहे, कुठे कुठे पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि काय नेमकं चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे? चित्र दाखवायचं झालं तर ऐन दुपारी पुण्यामध्ये संध्याकाळ झाल्याचं चित्र आहे, संध्याकाळ झाल्याचा भास होतो आहे। माझ्या पाठीमागे आपण रस्त्यावरून वाहणारं हे पाणी पाहतो आहोत आणि जी वाहनं या पावसामध्ये प्रवास करतायत त्या वाहनांना लाईट्स लावून प्रवास करावा लागतोय। इतका अंधार या ठिकाणी दाटलेला आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास होऊन गेलेला आहे। पुण्यात जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि आधीपासूनच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगांची गर्दी झाली होती आणि या अशा गाड्यांच्या लाईट्स लावून वाहनं प्रवास करतायत। याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की वातावरण किंवा तू म्हणाला जे चित्र, ते चित्र नक्की कसं आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधार दाटून आलाय, पाऊस जोराचा पडतो आहे, रस्त्यांवरून पाणी वाहतं आहे आणि एप्रिल महिना नुकताच कुठे सुरू झालेला आहे आणि या एप्रिल महिन्यातच पावसाळ्याचा अनुभव पुणेकरांना येतोय। अर्थातच हे सगळं आल्हाददायक वातावरण जरी असलं तरी काही वेळामध्येच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळू शकते, कारण पुण्यामध्ये पाऊस पडला की दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला थांबतात आणि पाऊस थांबला की रस्त्यावरती येतात आणि वाहतूक कोंडी सुरू होते। त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत, ज्यांना पावसाळी पूर्व कामं म्हटलं जातं, उन्हाळ्यामध्ये करायची महापालिकेची रस्ते खोदाई करून ती कामं सुरू आहेत। मात्र या अवेळी आलेल्या पावसामुळे या सगळ्यावरतीच खरंच पाणी पडणार आहे, पावसाचं पाणी पडणार आहे आणि आपण हे असं आत्ता ही चित्र पाहतो। मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये रस्त्यांवरून हे पाणी वाहतं आहे, पाण्याचे ओहळ वाहत आहेत। या ठिकाणी जे काही वाहतूक आहे ती आत्ता सुरळीत आहे, पण मी जसं म्हटलं की जसा पाऊस जर पाऊस थांबला की पुण्यामध्ये वाहतूक कोंडी अनुभवायला मिळणार आहे। अनेक भागामध्ये पुण्याच्या पावसाने हजेरी लावलेली आहे। पुण्याचा हा शिवाजीनगर भाग आहे जिथून आपण आपल्या प्रेक्षकांना ही चित्र दाखवतो आहोत। मात्र सिंहगड रस्ता असेल, त्याचबरोबर कोथरूड असेल, पाषाण असेल, या पुण्यातल्या सर्व ठिकाणी, खराडी असेल, येरवडा असेल, जवळपास संपूर्ण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात अजूनही पावसाचा जोर आहे। जवळपास पाऊण तास होऊन गेलेला आहे पुण्यात या ठिकाणी। एकंदरीतच मंदार पाहिलं झालं तर पुण्यामध्ये सर्वदूर हा पाऊस बरसतो आहे। यासोबतच अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे, नागरिकांची त्रिधातिरपीट उडालेली आहे। याशिवाय शेतकऱ्यांना देखील काळजीचं आवाहन घेण्यात आलेलं आहे। 5 दृश्य आपण पुण्यातलेही पाहतो आहोत, विविध ठिकाणी कशा पद्धतीनं मुसळधार पाऊस बरसतो आहे ऐन दुपारी, ते सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये। मंदार आणि मिकी, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून